हॅलो एव्हरीवन, मी ॲडव्होकेट निकिता भोंडवे जाधव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत सेक्शन कसे लक्षात ठेवायचे. शॉर्टकट एक ट्रिक दाखवणार आहे, ती तुम्हाला एक्झाममध्ये पण उपयोगी होईल. ठीक आहे, आता आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे नवीन आलेलं आहे. त्याच्यामध्ये स्लाइटली चेंजेस झालेले, जास्त चेंजेस झालेले नाही आहेत. ओके, तर आपण लक्षात कसं ठेवायचं सेक्शन केस वाईज आपण लक्षात ठेवणार आहोत. ओके, आपण यामध्ये 3 सेक्शनमध्ये आपण याला डिवाईड केलेलं आहे. व्हॉट इज टू बी प्रूव्ड, हाव इट इज टू बी प्रूव्ड आणि हू हॅज टू बी प्रूव्ड. ओके, आता व्हॉट इज टू बी प्रूव्डमध्ये सेक्शन 1 to 50 येणार आहे. ओके, आणि हाव इट इज टू बी प्रूव्डमध्ये सेक्शन 51 ते 103. ओके, आणि हू इज टू बी प्रूव्डमध्ये सेक्शन 104 ते 169 पर्यंत. ओके, नाव व्हॉट इज टू बी प्रूव्ड. आपण भारतीय साक्ष अधिनियमनुसार केस जेव्हा आपण उभी राहते कोर्टामध्ये तेव्हा आपण एक्झॅक्टली काय प्रूव्ह करतो. ठीक आहे, हे सेक्शन वाईज कसं लक्षात ठेवायचं. आता 1 to 3 मध्ये तुमचं हे प्रिलिमिनरी असेल. मी शॉर्टकटमध्ये लिहिणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला पटपट लक्षात राहील. ठीक आहे, हे प्रिलिमिनरी येईल म्हणजे त्यामध्ये डेफिनेशन्स असणार की व्हॉट इज अ कोर्ट, कोर्ट कशाला म्हणतात, कोर्टची डेफिनेशन, जजची डेफिनेशन. ओके, हे 1 to 3 मध्ये येणार. ओके, आता प्रिन्सिपल. ओके, आता सेक्शन 4(3) to 14 त्यामध्ये काय येणार, प्रिन्सिपल ऑफ फॅक्ट. ओके, प्रिन्सिपल ऑफ फॅक्ट. आता मी तुम्हाला सांगते की हे बघा, आपण कोर्टमध्ये गेलो तर कोर्टमध्ये आपण केस जेव्हा उभी राहते, केस ही उभी राहते फॅक्टवरती की बाबा ए आहे, एने बीला मारलं, हा झाला फॅक्ट. ओके, एने बीला मारला हा गुन्हा झाला, हा फॅक्ट झाला. हा फॅक्ट केसमध्ये उभी राहणार कोर्टात. ठीक आहे, मग त्या केस उभी राहण्यासाठी कोणते बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, कुठल्या बेसिक प्रिन्सिपलवरती केस कोर्टात जाणार हे आहे 3 ते 14 मध्ये, सेक्शन 3 to 14. ओके, आता केस जेव्हा उभी राहते, ठीक आहे, कोर्टात जेव्हा केस, हे कोर्ट आहे सपोज, हे कोर्टामध्ये जेव्हा केस उभी राहते तेव्हा हा ॲक्यूज आहे, हा कंप्लेनंट आहे. ठीक आहे, कोर्टात हे दोघं जेव्हा कोर्टात जाणार तेव्हा ए म्हणणार नाही, मी बी बोलणार की ह्याने मला मारले म्हणून मी कंप्लेंट केली, पण ए बोलणार नाही नाही मी ह्याला मारलंच नाही आहे. ओके, म्हणजे हे ॲडमिट करणार, कन्फेस करणार. ओके, केस जेव्हा कोर्टात उभी राहते तेव्हा ॲक्यूज अँड कंप्लेनंट हे दोघांमध्ये हेवे दावे असतात. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवायचं. जर समजलं ॲक्यूज आणि डिफेंडंट, ॲक्यूज आणि डिफेंडंट ए आणि बी हे ॲडमिशन करणार, कन्फेशन करणार, हे 15 to 25 मध्ये येणार. ओके, आता ॲक्यूज अँड कंप्लेंडंट हेवे दावे यांचे झाल्यानंतर, ॲडमिशन अँड कन्फेशन झाल्यानंतर कोर्ट बोलणार की बाबा तुम्ही आपापसात बोलतायत की तू एने बीला मारलं, याचा प्रूफ काय, व्हॉट इज अ प्रूफ, विटनेस काय आहे, साक्षीदार आहेत का. ओके, मग ते आपल्याकडे इथे सेक्शन 26 to 27 यामध्ये येणार. स्टेटमेंट बाय हू कॅन नॉट बी कॉल्ड ॲज अ विटनेस. त्याच्यामध्ये ॲडमिशन कन्फेशन झाल्यानंतर 26 and 27 मध्ये असं येणार की स्टेटमेंट जे कोणाला विटनेस म्हणू शकत नाही, आपण कोणाला विटनेस म्हणू शकत नाही ते सेक्शन 26 to 27 मध्ये येणार. मग बाबा आपण विटनेस कोणाला म्हणू शकतो ते येणार 28 आणि 32 मध्ये. याच्यामध्ये स्पेशल सर्कमस्टन्सेस ऑफ स्टेटमेंट हू कॉल्ड ॲज अ विटनेस. ओके, हे सेक्शन 26 to 27 मध्ये येणार की हे जे आहे स्टेटमेंट बाय हू कॅनॉट बी अ कॉल्ड विटनेस, ज्याला आपण विटनेस म्हणू शकत नाही. मग बाबा आपण कोणाला म्हणू शकतो ते येणार 20 to 32 मध्ये की आपण याला विटनेस म्हणू शकतो. ठीक आहे, आता ठीक आहे बाबा, ॲक्यूज आला, विटनेस आला, ॲक्यूज आला, कंप्लेनंट आला, विटनेस आला, विटनेसनी साक्ष दिली. ओके, तर त्याच्यामध्ये आपण काय विचार करतो, बाबा केस उभी राहिली, केसमध्ये ॲक्यूज आले, कंप्लेनंट आले, विटनेसनी साक्ष दिली, मग आपण काय बोलतो सेक्शन 33 मध्ये येणार की हाऊ मच स्टेटमेंट टू बी
प्रूव्ड. ओके, जे फॅक्ट आहे ते कितपत प्रूव्ड झाला आहे विथ द हेल्प ऑफ विटनेस. ओके, विटनेसच्या आधारावर कितीपर्यंत बाबा ते फॅक्ट प्रूव्ड झाला आहे ते सेक्शन 33मध्ये. ओके, आणि 34 to 38 मध्ये येणार जजमेंट व्हेन रेलिव्हंट. ओके, आता यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज पर विटनेस हा काहीही बोलू शकत नाही कोर्टामध्ये. जे रेलिव्हंट आहे, जे फॅक्टशी रिलेटेड आहे तेच बोलू शकतो, जे केसशी रिलेटेड आहे. आता सपोज सी हा विटनेस आहे. सी हा विटनेस हा साक्षीदार आहे एने बीला मारलं याचा. बट सी हा कोर्टात जाऊन हा काहीही बोलू शकत नाही. विदाऊट म्हणजे केसच्या व्यतिरिक्त काही बोलू शकत नाही. ह्याला सी हा साक्षीदार हेच बोलू शकतो की ह्यांची जी केस आहे या रिलेटेडच बोलू शकतो. हा दुसरी भलतीकडे काहीही बोलू शकत नाही. ओके, ते 34 to 38मध्ये येणार जजमेंट वेअर रेलिव्हंट. ओके, बाकी बाबा विटनेस तर आला, विटनेसने साक्ष दिली, पण ती साक्ष केसशी रिलेटेड आहे का, ती रेलिव्हंट आहे का, हे 34 to 38मध्ये येणार. ओके, आता केसची बाबा केस हे प्रूव्ह झालं की बाबा जजमेंट वेअर रेलिव्हंट आहे. ओके, आता साक्षीदार आला, साक्षीदाराने साक्ष दिली, जजमेंट रेलिव्हंट आहे की नाही हे बघितलं. आता हे कोण बघणार की जजमेंट हे जे विटनेसने साक्ष दिली आहे ते रेलिव्हंट आहे की नाही. ऑब्व्हियसली जे एक्सपर्ट आहे, जे जज आहे, ज्यांना खूप नॉलेज आहे ते डिसाईड करणार. मग काय येणार सेक्शन 39 to 45मध्ये येणार एक्सपर्ट ओपिनियन. ओके, जी विटनेसने साक्ष दिली ती एक्सपर्ट ओपिनियननुसार जज होणार, ते त्यावर फेरफार करणार, ते विचार करणार. ओके, त्यानंतर सेक्शन 46 to 50मध्ये येणार रेलिव्हन्सी ऑफ कॅरेक्टर. म्हणजे एक्सपर्ट जी विटनेसने जी साक्ष दिली आहे त्यावर एक्सपर्ट विचार करणार आणि त्याचं काय कॅरेक्टर आहे, ज्याने विटनेस साक्ष दिली आहे त्या साक्षीदाराचं कॅरेक्टर काय आहे, तो हॅबिच्युअल आहे का, तो यावर विचार करून ते प्रूफ होणार की ह्याने साक्ष दिलेली योग्य आहे की नाही. आता नेक्स्ट आहे हाऊ इट इज टू बी प्रूव्ड. आता आपण काय बघितलं, व्हॉट इज टू बी प्रूव्ड. कोर्टामध्ये आपण काय प्रूफ करणार आहोत विथ द हेल्प ऑफ सेक्शन वाईज. ओके, ठीक आहे. आता सेक्शन मी रिपीट करते 1 to 50. ओके, व्हॉट इज टू बी प्रूव्ड 1 to 50. हे केस ही केस आहे ना, ही केस लक्षात ठेवा आणि त्यानुसार सेक्शन लक्षात ठेवा. आता 1 to 3मध्ये येणार प्रिलिमिनरी. ते तर तुम्हाला माहिती आहे, कोर्ट जज ह्याची डेफिनेशन येणार. ते बायहार्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही, ते बायहार्टच करावी लागेल. नेक्स्ट सेक्शन 5 to 14मध्ये येणार प्रिन्सिपल ऑफ फॅक्ट. आता सेक्शन 15 to 25. सेक्शन 15 to 25मध्ये काय येणार ॲडमिशन अँड कन्फेशन. ॲडमिशन अँड कन्फेशन म्हणजे काय, ॲक्यूज आहे, ए हा ॲक्यूज आहे, बी हा कंप्लेनंट आहे. ओके, तर एने बीला मारलं, हा ए बोलणार मी नाही मारलं, बी बोलणार नाही मला यानेच मारलं, तर हे दावे होणार, ॲडमिशन कन्फेशन होणार केस उभी झाल्यानंतर. तेच येणार सेक्शन 15 आणि 25मध्ये. ओके, अप टू म्हणते ॲक्यूज आणि हा कंप्लेनंट आहे. त्याच्यानंतर कोर्ट बोलणार की बाबा हे इन्सिडेंट घडलं त्याला साक्षीदार काय, प्रूफ काय. सेक्शन 26 to 27मध्ये ना स्टेटमेंट हू कॅनॉट बी कॉल्ड ॲज अ विटनेस. जो विटनेस आहे ज्या व्यक्तीला आपण विटनेस म्हणू शकत नाही, जे 26 to 27मध्ये येणार. ओके, मग बाबा आपण कोणाला विटनेस म्हणू शकतो, ते येणार सेक्शन 28 to 32मध्ये. ओके, आता विटनेस आला, विटनेसने साक्ष दिली. ओके, 32पर्यंत आलो आपण. विटनेसने इथे साक्ष दिली, सेक्शन 33मध्ये येणार. विटनेसने साक्ष दिल्यानंतर हाऊ इज स्टेटमेंट टू बी प्रूव्ड. स्टेटमेंट हे फॅक्ट हे याने याला मारलं हे कितीपर्यंत प्रूव्ड झालं आहे विथ द हेल्प ऑफ साक्षीदार. ओके, तर पुढे सेक्शन 34 to 38मध्ये जजमेंट व्हेन रेलिव्हंट. जी विटनेसने साक्ष दिली आहे ते रेलिव्हंट आहे का. ओके, हे सेक्शन 34 to 38मध्ये येणार. नंतर पुढे आहे सेक्शन
39 to 45, 39 to 45. आता हे जजमेंट विटनेस दिलेली हे रेलिव्हंट आहे की नाही हे कोण चेक करणार, तर एक्सपर्ट चेक करणार. ओके, एक्सपर्ट त्याच्यावर विचार करणार. मग सेक्शन 39 to 45मध्ये एक्सपर्ट ओपिनियन येणार. ओके, नेक्स्ट सेक्शन 46 to 50. 46 to 50मध्ये काय येणार, एक्सपर्ट जे ओपिनियन देतात. ओके, पण एक्सपर्ट ओपिनियन कशावर देणार, की बाबा विटनेसने साक्ष दिली आहे ती योग्य आहे का, रेलिव्हंट आहे का. ओके, ती योग्य आहे का, रेलिव्हंट आहे का. बरं, रेलिव्हंट कशी काय, मग त्याचं कॅरेक्टर कसं आहे याचा सगळ्यांचा विचार करून ते एक्सपर्ट ओपिनियन देणार. सेक्शन 46 to 50मध्ये येणार रेलिव्हन्सी ऑफ कॅरेक्टर. बाबा रेलिव्हन्सी ऑफ कॅरेक्टर याचा विचार करून ते एक्सपर्ट ओपिनियन देणार. ओके, हे झालं व्हॉट इज टू बी प्रूव्ड. नेक्स्ट आहे हाऊ इट इज टू बी प्रूव्ड. सेक्शन 51 to 103मध्ये येणार. ओके, तर आपण हे केस वाईजच लक्षात ठेवूया. चला आपण स्टार्ट करूया. आता आपण बघणार आहोत हाऊ प्रूव्ड म्हणजे आपण एखादी केस, आपण एखादा एव्हिडन्स कसं प्रूव्ह करू शकतो. सेक्शन 51 to 103मध्ये येणार ते. ओके, आता त्यामध्ये 51 to 53मध्ये येणार फॅक्ट नीड नॉट टू बी प्रूव्ड. ओके, असे जे फॅक्ट आहे ते त्याला प्रूव्ह करायची गरज नाही. एखादी बाळाची एखादी आई आहे, ठीक आहे, तिला प्रूव्ह करायची गरज नाही की हा माझा मुलगा आहे. ओके, ठीक आहे. असंच सेक्शन 51 to 50मध्ये फॅक्ट्स नीड नॉट बी प्रूव्ड असे जे काही ठराविक सर्कमस्टन्सेस असतात की ज्यामध्ये जे प्रूव्ह करायची गरज नसते. ठीक आहे, आणि पुढे येतं सेक्शन 44 to 55मध्ये ओरल एव्हिडन्स. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे, 5 स्टार. ओके, सेक्शन 54 to 50मध्ये ओरल एव्हिडन्स. सेक्शन 56 to 93 हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. ओके, आता एव्हिडन्स हे 2 प्रकारचे असतात, ओरल एव्हिडन्स आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओरल एव्हिडन्स आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रिलिमिनरी एक्झाममध्ये हे खूप वेळा विचारतात. नेक्स्ट आहे सेक्शन 94 to 103. याच्यामध्ये येणार एक्सक्लुजनरी ऑफ ओरल एव्हिडन्स बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. ओके, एक्सक्लुजनरी ऑफ ओरल एव्हिडन्स बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. याच्यामध्ये पण सबसेक्शन्स आहेत. नेक्स्ट टू बी हू इज टू बी प्रूव्ड. आता आपण हे बघितलं की एव्हिडन्स आपण कसा प्रूव्ह करू शकतो. आता नेक्स्ट आहे की बाबा हे एव्हिडन्स कोण प्रूव्ह करतं. सेक्शन 104 to 169 त्यामध्ये येणार 104 to 120. ह्याच्यामध्ये येतं बर्डन ऑफ प्रूफ. ओके, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सपोज बर्डन ऑफ प्रूफ हे कॉन्स्टंटली चेंज होत राहतं ॲक्यूज आणि कंप्लेनंट. ओके, सपोज मागचं एक्झाम्पल घेऊ आपण. ए आणि बी आहे, एने बीला मारलेलं आहे. ठीक आहे, ए तर बोलणार की नाही मी ह्याला नाही मारलं, पण बी म्हणणार नाही मला यानेच मारलं. तर बर्डन ऑफ प्रूफ झाला आहे यावर, बीवर, कंप्लेनंटवर, की बाबा याला प्रूफ करायचं आहे की यानेच मला मारलेलं आहे. ओके, नेक्स्ट जर आपण विथ द हेल्प ऑफ विटनेसने म्हणाल की नाही मी आय विटनेस आहे, मी याला मारताना बघितलं. ठीक आहे, सी हा विटनेस आहे, हा बोलला की नाही मी याला बघितलं याला मारताना. ओके, हा आय विटनेस आहे. ठीक आहे, तर बर्डन ऑफ प्रूफ एवर येणार की मी त्यावेळी नव्हतोच, मी तो नव्हेच, हे याला प्रूफ करायचं झालं म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ एवर आला. ठीक आहे, मग हे कॉन्स्टंटली चेंज होत राहतं. 104 to 120 बर्डन ऑफ प्रूफ. ओके, सेक्शन 121 to 123 आहे एस्टॉपल आपण ऑलरेडी घेतलेला आहे, ऑलरेडी त्याची व्हिडिओ आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही चेक करा. 121 to 123. ओके, एस्टॉपल इन शॉर्ट सांगते. एस्टॉपल मीन्स शट युअर माउथ. तुम्ही एकदा प्रॉमिस केलेलं किंवा बोललेलं ते तुम्ही पाठीमागे फिरू शकत नाही. ओके, याचा शॉर्टकट हा अर्थ होतो. सेक्शन 124 to 139 विटनेस अँड कॉम्पिटन्सी ऑफ विटनेसची कॉम्पिटन्सी कशी असते ते सेक्शन 124 to 139 पर्यंत आहे. ओके, आता विटनेस हे कॉम्पिटन्सी आहे
कॉम्पिटन्सी आहे की नाही हे या सेक्शनमध्ये 124 to 139मध्ये येतं. ठीक आहे. आता बाबा कॉम्पिटन्सी चेक केली. नंतर सेक्शन 140 to 168मध्ये येतं एक्झामिनेशन ऑफ विटनेस. एक्झामिनेशन ऑफ विटनेस कोण घेतं की बाबा हे दोन घेतात, हे PP घेतात आणि हे डिफेन्स लॉयर घेतात. ओके. PP हे गव्हर्नमेंटच्या बाजूने, हे तुम्हाला माहितीच असेल. PP हे ह्याच्या कंप्लेनंटच्या बाजूने असतात नेहमी आणि डिफेंडंट हे आरोपीच्या बाजूने असतात. PP हे चीफ घेतात विटनेसची. त्याला जे विचारतात प्रश्न त्याला चीफ एक्झामिनेशन बोलतात. आणि जे डिफेन्स लॉयर आहे, जे आरोपीचे, आता सपोज हे B कडून येत, हे A कडून, A आरोपी आहे ना आपला आणि B हा कंप्लेनंट आहे. ओके. मग डिफेन्स लॉयर जे आहेत ते नेहमी आरोपीच्या बाजूने असतात, ते घेतात त्याला क्रॉस एक्झामिनेशन म्हणतात. आणि PP जे घेतात त्याला चीफ एक्झामिनेशन म्हणतात. ओके. सेक्शन 169 लास्ट ते येणार इम्प्रॉपर ॲडमिशन अँड रिजेक्शन ऑफ विटनेस. 169मध्ये इम्प्रॉपर ॲडमिशन अँड रिजेक्शन ऑफ एव्हिडन्स. ओके. जर कोर्टाला मान्य नसेल एव्हिडन्स जे आपण प्रोव्हाइड केलेले आहेत, जे कोर्टाला मान्य नसेल ते सेक्शन ॲज पर सेक्शन 169नुसार इम्प्रॉपर अँड ॲडमिशन ऑफ रिजेक्शन ऑफ एव्हिडन्स हे यामध्ये येतं. हा होता लास्ट सेक्शन. ओके. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.